नमस्ते मित्रांनो, मी राहुल आणि सेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवरती मी परत एकदा तुमचं स्वागत करतोय. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. इथं आपण डेली मार्केटचं ॲनालिसिस करतो. XAU/USD याची मुवमेंट आपण दररोज ट्रॅक करायचा प्रयत्न करतो आणि उद्या मार्केट काय कुठल्या बाजूला जाणार आहे याचं प्रेडिक्शन आपण आज करतो. ओके, ठीक आहे. काल होती 2 तारीख आणि 2 तारखेला आपण 3 जूनचं प्रेडिक्शन केलेलं आणि एक्झॅक्टली ते बरोबर आलेलं आहे. ज्या लेवल मी एक्झॅक्टली टाकलेल्या त्या लेवल एक्झॅक्टली फॉलो केलेलं आहेत मार्केटने. ठीक आहे. सो आज आपण उद्याचं मार्केटचं म्हणजेच 4 तारखेचं 4 जूनचं प्रेडिक्शन करणार आहे. बघूया कशा प्रकारे मार्केट रिॲक्ट करेल. त्याच्या आधी आज दिवसभर मार्केटमध्ये काय झालं या गोष्टी आपण बघूया. ओके, 3 जूनला मार्केटची जेव्हा ओपनिंग झाली, ओके, त्याच्यानंतर ना मार्केट थोडंसं साईडवेज राहिलं. साईडवेज राहिल्यानंतर ना येस परफेक्ट एवढ्या झोनमध्ये साईडवेज राहिलं. एक्झॅक्टली सकाळी 6:30 वाजता मी एक ट्रेड प्लॅन केलेला आणि तो ट्रेड होता या लेवलला. बघा 88 पासून मी सेल साईडचा ट्रेड दिलेला आणि जवळपास रिअल वन्स क्लबवरती हा ट्रेड प्लॅन केलेला. सगळ्या स्टुडंटसोबत मी घेतला हा तो ट्रेड, ज्यात मी 200 पिप्स कॅप्चर केले. माझ्या स्टुडंटनी 200 पिप्स कॅप्चर केले. जर तुम्ही रिअल वन्स क्लबवरती नसाल जॉईन तर लवकर रिअल वन्स क्लब जॉईन करा. जर तुम्हाला माहीत नसेल की प्रोसेस काय आहे तर खाली एक व्हॉट्सअपला नंबर दिसत असेल त्या नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला लगेच रिअल वन्स क्लबमध्ये जॉईन केलं जाईल. रिअल वन्स क्लबमध्ये कधी ट्रेड पडतात तर जेव्हा लाईव्ह स्ट्रीम आपली अवेलेबल नसते, ओके, तेव्हा रिअल वन्स क्लबवरती कंटिन्यूस ट्रेड पडत असतात. सो तिथं जॉईन व्हा आणि सेन्स ट्रेडिंग इन्स्टिट्यूटला अजून एक म्हणतो ना आपण की इन्वॉल्व राहावा गाईज. ओके, फॉलो करा नाही म्हणणार मी, पण इन्वॉल्व राहावा सगळ्या गोष्टीत. सो तुम्ही अजून चांगला बेटर ट्रेडर व्हाल. ओके, इथून 250 पिप्स घेतल्यानंतरनं जेव्हा परत या लेवलवरती आलं तेव्हा परत तुम्ही बघू शकता त्या लेवलवरून इथं आपण ट्रेड नव्हता प्लॅन केला, पण तिथून जवळपास 600 पिप्सची मुवमेंट आलेली आहे. ओके, सो जे ट्रेड रिअलन्सवरती दिलेले ते फॉलो झालेत. कालच्या लेवल्स एक्झॅक्टली फॉलो झालेले आहेत. आता उद्याचं प्रेडिक्शन आपल्याला करायचं आहे की एक्झॅक्टली आता उद्या मार्केटमध्ये कुठल्या लेवल महत्त्वाच्या असणार आहेत. ओके, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण 15 मिनटावरती शिफ्ट होऊया आणि 15 मिनटावरती तुम्हाला एक साईडवेज मार्केट दिसत असेल. ठीक आहे, इथं येस परफेक्ट हा एक झोन आहे जिथं थोडंसं मार्केट साईडवेज झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. इथं बघा डब्ल्यू करायचा मार्केट प्रयत्न करत होता, बट डब्ल्यूचा ब्रेकआउट आला नाही, या झोनचा ब्रेकआउट आला नाही आणि तिथून मार्केटने शार्प डाऊन साईडला एक मुवमेंट दिलेली आहे. ओके, सो ही लेवल म्हणजेच 4466 ही लेवल आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. जेव्हा जेव्हा या लेवलवरती येईल तेव्हा तेव्हा तुम्ही सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. ओके गाईज, सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकताय. म्हणजे असा या लेवलवरून असा एक ट्रेड तुम्ही नेहमी प्लॅन करा सेलिंग साईडचा. 200 पिप्सचा टार्गेट ठेवा, 40 पिप्सचा एसएल ठेवा आणि हा शॉर्ट साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. आणि जर 15 मिनटावरती या लेवलचा शार्पली जर ब्रेकआउट आला, समजा ग्रीन कॅन्डलनी ब्रेकआउट दिला, तर त्याचा हाय मार्क करा आणि ज्या कॅन्डलनी ब्रेकआउट दिला आहे त्या कॅन्डलचा लो जो आहे तो एसएल म्हणून कन्सिडर करा गाईज. जेवढा मोठा असेल तेवढा एसएल तुम्हाला लावावा लागेल आणि मग 1:2चं टार्गेट म्हणजे जसं की 60 पिप्सचा एसएल असेल तर 120 पिप्सचा टार्गेट घेऊन या ट्रेडमधून बाहेर पडा. ठीक आहे, सो ही एक इम्पॉर्टंट लेवल तुमच्यासाठी असेल. फक्त ब्रेकआउट ओळखता आला पाहिजे. काही लोकांना अजून ब्रेकआउटच व्यवस्थित माहीत नाही की सर ब्रेकआउट म्हणजे काय. ब्रेकआउट म्हणजे एखादा जर रेजिस्टन्स झोन आहे तो प्रॉपर ती लेवल ब्रेक करतोय का हे बघायचं. काही लोक काय म्हणतात की रेजिस्टन्स लेवल आहे, फक्त वीक मारून आलं म्हणजे त्यांना वाटतं ब्रेकआउट झालं. तर असं नसतं गाईज. एखादी कॅन्डल वरती जर क्लोज करत असेल तर त्या कॅन्डलने त्या लेवलचा ब्रेकआउट दिला असं समजलं जातं. नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि या ब्रेकआउट दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या हायला एंट्री प्लॅन करायची आहे, हा एस एल प्लॅन करून.
ही लेवल महत्त्वाची आहे. आणि जर ब्रेकआउट नाहीच दिला तर इथून परत सेलिंग साईडला तुम्ही ट्रेड्स प्लॅन करत राहा. ठीक आहे. त्याच्यानंतर ना जर इथूनच अधूनमधून कुठून जर सेलिंग साईडला मुवमेंट आली तर परत एकदा बघा, ही एक लेवल आहे, ही एक लेवल आहे जिथून तुम्ही परत 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 बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करू शकता. आजच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये पण आपण इथंच एक्झॅक्टली ट्रेड प्लॅन केलेला बघा. येस, आत्ताच रिसंटली आपण ट्रेड प्लॅन केलेला आणि याच लेवलवरती आपण ट्रेड प्लॅन केलेला आणि तिथून आपण 100 पिप्स कॅप्चर केले. सो तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा परत कधी या लेवलवरती येईल तेव्हा परत बाईंग साईडला बसायचं आहे. ओके, 30 पिप्सचा SL लावा आणि परत परत या लेवलवरतीच म्हणजे 4442 या लेवलवरती तुम्ही बाईंग साईडचा ट्रेड प्लॅन करत राहा गाईज. चांगले मोठे मोठे टार्गेट तुम्हाला भेटू शकतात. ओके, त्याचबरोबर जर ही लेवल शार्पली ब्रेक होत असेल तर याला मग खाली टार्गेट नाही आहे. आता जर ही लेवल ब्रेक झाली आणि मार्केट खाली आलं 4438च्या जर मार्केट खाली आलं ना तर जी कॅन्डल ब्रेक करेल 15 मिनिटवरती त्याचा लो लावा आणि एक मोठ्या टार्गेटसाठी तुम्ही जाऊ शकता. जवळपास 4400 पर्यंत टार्गेट तुम्हाला या ट्रेडमध्ये मिळू शकतं, कारण ही लेवल एक महत्त्वाची लेवल आहे मार्केटमध्ये आणि ही जर लेवल ब्रेक करत असेल, ऑलरेडी ट्रेंड जर तुम्ही बघितला तर तो सेलिंग साईडचा आहे. ओके, आणि ही लेवल पण त्यात जर ब्रेक केली तर मार्केटमध्ये शार्प फॉल आहे. पहिलं टार्गेट तुम्हाला हे ठेवायचं आहे 26-27 आणि सेकंड टार्गेट डायरेक्ट तुम्हाला 4400 ही सायकोलॉजिकल लेवल ठेवायची आहे. ओके, आणि हे तर झाले रेग्युलर ट्रेड्स. आणि जर मित्रांनो तुम्हाला स्विंग ट्रेड्स प्लॅन करायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 4 आवर्स कॅन्डलवरती मी तुम्हाला दाखवतो. 4 आवर्स कॅन्डलवरती येस, एक्झॅक्टली तुम्ही जर इथं बघितलं तर आता एम पॅटर्न करून मार्केट खाली यायचा प्रयत्न करते. ठीक आहे, 4 आवरवरती आता काय तयार होतं आहे तर एखादी ट्रेंड लाईन तयार होताना आपल्याला दिसते बघा. ठीक आहे, ही ट्रेंड लाईन तयार होते. जेव्हा कधी ही या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट येईल तो मग इथं पण येऊ शकतो अचानक बाईंग साईडला, इथं पण एंट्री ॲक्टिव्ह होऊ शकते, इथपर्यंत टार्गेट भेटू शकतं तुम्हाला. ठीक आहे, हे बघा, म्हणजे व्यवस्थित जर तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आत्ता ब्रेकआउट आला या लेवलचा तर इथं अशा प्रकारे तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकताय. हा तुमचा स्विंग ट्रेड असेल, मोठा होल्ड करू शकताय तुम्ही या ब्रेकआउटला. आणि जर तुम्हाला सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे तर जेव्हा जेव्हा ट्रेंड लाईनला टॅप होईल तेव्हा तेव्हा तुम्ही सेलिंग साईडला एक स्विंग ट्रेड प्लॅन करा. पहिलं टार्गेट हे ठेवा आणि दुसरं टार्गेट तुम्हाला सांगितलेल्या त्या पद्धतीनं येस, पहिलं टार्गेट हे ठेवा आणि दुसरं टार्गेट डायरेक्ट परफेक्ट गॅस हे ठेवा. ठीक आहे, 4325 मोठे ट्रेड्स इथून तुम्ही प्लॅन करू शकता 1000-1500 पिप्सचे. सो 4 आवरमध्ये ज्यांना ट्रेड्स प्लॅन करायचे आहेत छोट्या क्वांटिटीने ट्रेड प्लॅन करा. ज्यांना काय म्हणतात त्याला छोट्या टाईम फ्रेमवरती मोठे मोठे ट्रेड्स प्लॅन करायचे आहेत त्यांनी दिलेल्या लेवलवरती स्टिक राहावा. ठीक आहे, ज्यांच्याकडे ट्रेडिंग करायला फंड नाही आहे अशा लोकांसाठी फंडेड फर्म हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे, जिथं तुम्हाला काही $50-60 $5000 अकाउंट मिळतं आहे. सो ते बाय करा, तिथं डिस्काउंटसाठी TradeSense25. ओके, मी इथं तुम्हाला टाईप करून देतो TradeSense25 हा कोड जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला 5% डिस्काउंट मिळेल. ओके, म्हणजे जे $60 अकाउंट आहे ते तुम्हाला काहीतरी 56ला वगैरे मिळेल. ठीक आहे, $4 का होईना पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि त्यात खुश राहा गाईज आणि मोठ्या कॅपिटलने ट्रेड करा. मी दरवेळेस तुम्हाला सांगतो एका रेग्युलेटेड ब्रोकरसोबत काम करा. जर तुम्ही रिअल ट्रेडिंग करत असाल तर GTCकडे एस्काचं लायसन आहे, एस्कासोबत तुम्ही एस्काच्या लायसन असलेल्या ब्रोकरसोबत तुम्ही ट्रेडिंग चालू करा. ठीक आहे, ज्यांचं XMमध्ये अकाउंट आहे त्यांनी व्हॉट्सॲपला मेसेज करा, तुम्हाला पार्टनर कोड चेंज करावा लागेल आणि लिंकच्या अंडर जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला रिअल वन्स क्लबमध्ये एंट्री भेटेल. ओके, तोपर्यंत काय सगळ्यांनी संध्याकाळी 7 वाजता डेली लाईव्ह स्ट्रीमवरती येत जावा. लाईव्ह स्ट्रीमवरती आपलं 100 पिप्सचं चॅलेंज कंटिन्यू आहे. गेले 6 महिने आपण डेली 100 पिप्स द्यायचा प्रयत्न करतो. लाईव्ह स्ट्रीमवरती जर झाला नाही तर रिअल वन्स क्लबवरती का होईना पण डेली 100 पिप्स आपण देतोय. ओके,
सो ॲक्टिवली ट्रेडिंग करा. तुमचं माइंड जे आहे ते स्टेबल ठेवा. उगीच ओव्हर ट्रेडिंग करून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. ओके, चलो बाय बाय गायज. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईव्ह स्ट्रीमवरती या यार. तोपर्यंत तुम्हाला रिअल ट्रेडिंग काय असते हे समजणार नाही. ओके, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, डेली ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, तुम्हाला यामुळे फायदा होत असेल तर नक्कीच एक चांगली कमेंट तुम्ही करा या व्हिडिओला. कारण जेव्हा तुम्ही कमेंट करता ती कमेंट मी वाचतो आणि त्या काय म्हणतात त्याला, त्या कमेंटमधून एक वेगळ्या प्रकारचं मोटिवेशन आपल्याला नेहमी मिळत राहतं. ओके, चलो थँक्यू सो मच गाईज. थँक्यू फॉर जॉईनिंग अँड बाय बाय.